नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या गणपती पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या सर्वांचाच लाडका असणारा गणुराया याचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक गणपती मंडळ आहेत ते महत्त्वाच्या म्हणजे ते खूप जोरात तयारीला लागलेले आहेत आणि त्याच अनेक प्रमुख मंडळांपैकी एक महत्त्वाचं मंडळ म्हणजे गिरगावचा राजा या मंडळात आपण आहोत आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत प्रकाश कनवजे हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. सध्या सर्वत्र जोरात तयारी सुरू आहे गणेशोत्सवाची. तुमच्याही मंडळात असेल तयारी सुरू, कुठपर्यंत आली तयारी, काय सांगाल त्याबद्दल? आता जवळजवळ आमचं हे गणेश स्थापना जी होती ती आपली 1928 सालाला झाली. पण तेव्हापासून आपल्या शाडूजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू झाली. ती 1983ला आम्ही मोठी मूर्ती केली. अच्छा. गिरगावचा राजा हे नाव आम्हाला मुख्यत म्हणजे आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाने दिलं, गिरगावचा राजा तेव्हा. आणि तेव्हा आम्ही ती 1983ला पहिली मूर्ती केली. उंच मूर्ती ची 20 फुटाची मूर्ती होती. आज आमची हे 98 वर्ष चालू, 98 वर्ष रनिंग आता चालू आहे. आत्ताची तयारी म्हणजे जवळजवळ आमचा गणपती म्हणजे आज जवळजवळ समजा विसर्जन झाल्यानंतर तर आमचे 2 महिने गेल्यानंतर आमचे तिसऱ्या चौथ्या महिन्यात जी धावपळ असते आणि आता येणारं 100 वर्ष आहे. अच्छा. 100 वर्ष झाले. आता 98 आहे, 2 वर्षांनी. अच्छा, 2 वर्षांनी. हां, त्यामुळे ह्या वर्षी एवढी लगभग आमची तयारी जोरदार चालू आहे. जोरदार म्हणजे एवढे कार्यकर्ते आणि सतत झटत असतात. आणि मुख्य म्हणजे आमची जी टीमवर्क आहे आणि आमचे जे सभासद, इतर गणसेवक, स्वयंसेवक, कार्यकर्ते ह्यांची भरपूर म्हणजे मदत आम्हाला असते. रहिवाशांची साथ असते. आणि मुळात म्हणजे आमचा पर्यावरणाचं सांगायचं मुख्य गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा राजा म्हणून आपण पर्यावरणपूरक ही गणपतीची मूर्ती आमची जी तुम्हाला म्हटलं स्थापनेपासून ती आज घ्याल या 98 वर्षात म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती आहे. पर्यावरणपूरक म्हणजे नेमकं काय ते बद्दल? शाडूच्या मातीची मूर्ती आहे. शाडूच्या मातीची मूर्ती किती फुटाची असते? आताची आमची 22 फुटाची मूर्ती. 22 फुटाची शाडूच्या मातीची मूर्ती म्हणजे प्रचंड वजन असेल. जवळजवळ 4.5 टनाची मूर्ती आहे. म्हणजे मग त्या मूर्तीचं आगमन कसं होतं, विसर्जन कसं होतं? कारण गिरगाव म्हटल्यानंतर छोट्या छोट्या गल्ल्या आल्या, छोटे छोटे रस्ते आले, तर अशा कमी जागेमध्ये या सगळ्या गणपतीचं आगमन करणं, विसर्जन करणं हे कठीण असेल नक्कीच. मग त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? आमचं नियोजन म्हणजे आमची जी गल्ली आहे ती म्हणजे आज आपलं 40 म्हणजे उंचीचा आमचा मंडप आहे. गणपती मूर्ती म्हटलं 22 फूट तर 40 फुटाचा आमचा मंडप आहे. तेवढीच रुंदी आहे जवळजवळ. त्यामुळे आम्हाला गणपतीचं आम्ही काय आगमन करत नाही, पण आमची मूर्ती ही जागेवर ट्रॉलीवरच बसवली जाते. म्हणजे जागेवर त्याचं आम्ही बसवणं असते. म्हणून म्हटलं उद्या आमचं मुखदर्शन आहे आणि 27 तारखेला आमचं आहे म्हणजे ती प्राणप्रतिष्ठा करून जी छोटी मूर्ती असते ती प्राणप्रतिष्ठा करून आम्ही ती जी आगमनाची सुरुवात होणार. प्रामुख्याने मग अशी तुम्ही मला जो प्रश्न टाकलात शाडूच्या मातीची मूर्ती पर्यावरणपूरक. आता शाडूच्या मातीचं पर्यावरणपूरक मूर्ती म्हटलं तर आज त्याचं शाडूच्या मूर्तीचं मूर्ती म्हटलं तर विसर्जनाला पण प्रामुख्याने समुद्राला त्याचा त्रास होता, हानिकारक होता. आणि मुख्यत म्हणजे आमची जी सुरुवात आहे ही तेव्हापासूनची आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात शाडूच्या मातीने केली आहे आणि त्यानंतर तुम्ही ती बदललेली नाही आहे. तुम्ही कधीच त्याला पीओपीचं स्वरूप दिलं नाही आणि त्यामुळे ती पर्यावरणपूरक अशी एवढा मोठा गणराया आहे. तर नक्कीच एक जबाबदारी असते आपली, एक कार्यकर्ता म्हणून, एक अध्यक्ष म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की कसं आपण पर्यावरणपूरक जे आहे ती गणेशोत्सव केला पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही गणपती उत्सव तुम्ही आता म्हणाला की 98 वर्ष झाले. 98 वर्ष झाले तर आम्हाला नक्कीच आणि दर्शकांनाही इतिहास जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय तुमचा इतिहास आहे, कुठून सुरू झालं आणि कसं स्वरूप बदलत गेलं अजूनपर्यंत? त्याचं म्हणजे आता आम्ही तुम्हाला म्हटलं 83ला जेव्हा मोठी मूर्ती केली, आज जवळजवळ 5-6 वर्षे आम्ही म्हणजे पर्यावरणपूरक तर आहेत पण आम्ही त्याच्यावर कॉन्सेप्ट असे करतो. आता 98 यावर्षी मी तुम्हाला विशद सांगतो, महत्त्व आहे म्हणजे पूर्ण बांबूचं आम्ही कॉन्सेप्ट ठेवलं आहे. म्हणजे बांबूपासून काय काय बनतात या 98 गोष्टीचा आम्ही तिथे उल्लेख दाखवला. म्हणजे भक्तांना जे येणार लोक दर्शनाला तेव्हा त्यांना ते बघता येईल असं आम्ही जे मेन रोडपासून जे मंडप जिथे आगमनाची मूर्ती बसते तिकडून जी आमची सुरुवात आहे या बांबूच्या कलाकृतीची
आमचे आर्ट डायरेक्टर जे आहेत सुबीर पाटील हां यांनी केलं. आणि प्रामुख्याने म्हणजे आमचे हे सेक्रेटरी जे आले हां त्यांचा ते एक डोक्यात वेगळीच कल्पना असते. प्रत्येक वेळेला त्यांचा काही ना काही कॉन्सेप्ट असतो. मग म्हणजे आम्ही जरी अध्यक्ष किंवा खजिनदार काही सभासद आम्ही 3 गोष्ट प्रामुख्याने मोठी पदं असल्यामुळे आमचं त्यांच्यावर खालच्या कमिटीवर एवढं लक्ष आणि तेवढं काय लक्ष नाही दिलं तरी कार्यकर्ते सतत करत असतात. पण आम्ही जेव्हा ह्यांनी जर कॉन्सेप्ट ठेवला आहे त्याच्यावर आम्ही बाकीचे काही बोलत नाही. म्हणजे त्यांना आमचं सहकार्य असतं. म्हणजे खरोखर त्यांची स्तुती करणं आम्हाला आवडेल. मी जरी अध्यक्ष ज्याचं आहे तो करतो त्याला श्रेय देणं आम्हाला आवडतं. आणि मगाशी मी तुम्हाला बोलण्याच्या आधी आपलं हे बोलणं वाईट चालू असताना मग बोलायचं होतं म्हणून तुम्हाला केलं. पण ह्या 98 वस्तूंचं आम्ही तिथे प्रदर्शन म्हणजे लोकांच्या नजरेत येणाऱ्या गणपतीचं आमचं आकर्षण तर आहेच. मूर्ती बघायला गणपतीचं नाव आमचं प्रामुख्याने आम्ही मूर्ती जेव्हा लोक दर्शनाला जातात बघतो तेव्हा मूर्ती बघत असताना त्यांचा जो आमचा साईडचा सजावट असते ती बघण्यातच भाविक एवढे भक्त तिथे जागेवर स्थिर होतात. मूर्तीचं दर्शन घेत असताना ते आजूबाजूला पण नजर टाकतात की बाबा काय आहे एवढं कॉन्सेप्ट आणि काय ठेवलं आहे आणि सजावट. आम्हाला प्रत्येकात 2 वर्ष आम्हाला सतत प्राईज मिळतं. महापालिका किंवा आता मागे मुख्यमंत्रीच्या हस्ते आम्हाला प्राईज मिळालं. पुरस्कार मिळाले. आम्हाला 2-3 पुरस्कार असतात. आता तुम्ही संकल्पनेचाच विषय काढला तर त्याबद्दलच आपण बोलूया. संकल्पना ही मुळातच कोण ठरवतं आणि ते ठरवत असताना तुम्ही कुणाकोणाचं मत घेतलं जातं आणि ते जेव्हा तुम्ही संकल्पना ठरवता त्यावेळेस त्यात कुठली विशेष गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन ही संकल्पना ठरवता? मी म्हटलं ना संकल्पना ही त्यांची असते. सेक्रेटरी गणेश लिंगन यांची संकल्पना असते. त्यांनी एकदा जर त्याच्या मनात जर आलं हे करायचं तो कॉन्सेप्ट ते करतात. पण तेव्हा ते आम्हाला पण विचारत घेतात. झाले आम्ही खजिनदार किंवा आम्ही अध्यक्ष किंवा आणखीन आमची कमिटी आहे ती एक आमची सांगितलं तुम्हाला 2 महिने आमच्या मिटिंग असतात. आता आम्ही पेशंट लोकांना गरजू लोकांना जे डायलिसिस सेंटर आम्ही हे केलं आहे आमच्या मंडळातर्फे त्यांना डायलिसिस पेशंटला आम्ही 2000 त्यांना हे करतो आहे. आणि त्यात आमच्या ह्या बाकीच्या हा वेगळा हे आहे की शैक्षणिक वगैरे जे आरोग्य शिबिर हे आमचे ते चालूच असतात. पण संकल्पना तुम्ही जे म्हणाल आता तुम्ही बांबूचं सांगता बांबूपासून काय काय बनतं पॅड वगैरे किंवा पेन्सिल ह्या ज्या शिडी बांबूच्या ज्या ज्या वस्तू बनतात त्या 98 वस्तूचा आम्ही तो तिकडे देखावा सादर केला आहे. 98 वर्ष झाले. 98 म्हणजे 98 वस्तू तिकडे हे दाखवणार आम्ही सिम्बॉलिक. तर हा जो आहे आणि आज आमची ही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर 7 समुद्र पार म्हणजे परदेशात आमची म्हणजे चांगलं हे झालेलं आहे. नावारूपाला मंडळ आलेलं आहे. मागील वर्षी मोदीजींनी म्हणजे मन की बातमध्ये आमचं नावसुद्धा घेतलं आहे. गिरगावचा राजा पर्वणपूरक मूर्ती आहे म्हणून मन की बातमध्ये त्यांनी प्रशंसा केली. मागच्या टायमाला आम्हाला या 26 जानेवारीला मागच्या आम्हाला कमिटीला तिकडे दिल्लीला प्रजासत्ताक दिनाला बोलवलं होतं. म्हणजे सेक्रेटरी अध्यक्ष आम्हाला बोलवलं होतं. म्हणजे आज एवढं मोठं आमचं नाव रूपाला मंडळ आहे. म्हणजे हा आम्हाला एक आश्चर्य म्हणजे आम्हाला ग्रुप येतो या गोष्टीचा की एवढं आपल्या गणपतीला मंडळाला नाव होते गिरगावचा राज्याचं. नक्कीच नक्कीच. खरंच खूप सुंदर कल्पना आहे की एवढी मोठी मूर्ती करायची पण ती पण निसर्गाला समोर ठेवूनच की त्या नैसर्गिक कुठली हानी होऊ नये यासाठी तुम्ही नैसर्गिक पूर्ण अशी मूर्ती बनवता. शाडूच्या मातीची मूर्ती असते आणि अनेक पुरस्कार देखील मिळाले आणि नक्कीच वाखाणण्याजोगं आहे ही संकल्पना खरं तर. पण तुम्ही पूर्वीपासून मूर्ती बनवत आलेला आहात. पूर्वीपासून मूर्तिकार कोण होते याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि आता कोण मूर्तिकार आहेत त्याबद्दलही. आताचे जे मूर्तिकार आहे राजन पाटकर ही चौथी पिढी आहे. त्यांच्या आधी 3 पिढ्या झाल्या. म्हणजे त्यांचेच वडील त्यांचे काका पहिले काका मग त्यांचे राजन पाटकरचे वडील आणि दुसरे भाऊ आणि आता राजन पाटकर हेच मूर्ती बनवत आहेत. म्हणजे सुरुवातीपासून पहिल्यापासून म्हणजे जेव्हा मी म्हटलं 19 त्यांच्याच पिढ्या बनवत त्यांच्याच पिढ्या म्हणजे 28 सालापासून स्थापनेपासून ते आज गए म्हणजे 98 वर्षापर्यंत ही त्यांची चौथी पिढी आहे. राजन पाटकर म्हणून म्हणजे पाटकर बंधू तेव्हा त्यांना पाटकर बंधू आता हे राजन पाटकर ही मूर्ती घडवत आहेत.
आणि मूर्तीचं मी तुम्हाला म्हटलं की लोक मूर्तीचं वैशिष्ट्य पण सांगाल का? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मूर्तीचं वैशिष्ट्य मी म्हटलं तुम्ही खास करून ह्या वर्षी आम्ही तर तुम्हाला आमंत्रण देऊ, तुम्हाला आमंत्रण पोचेल. तुम्ही स्वतः आल्यावर तुम्हाला कळते गिरगावच्या मूर्तीचं काय आहे, म्हणजे त्याचं रूप बघण्यासाठी जे भाविक भक्त येतात. मी रोजचं सांगतो ना, जवळजवळ 25-30 हजार लोक रोजची पहिल्यापासून सुरुवात असते. एवढे भक्तगण येत असतात गिरगावचा राजाला येण्यासारखं. काही म्हणू कोण इकडे लालबागचा राजा वगैरे, आम्ही ठीक आहे, आम्ही पण गिरगावचा राजा आहोत. आज गिरगावचा राजा म्हटलं तर गिरगावचा लाखोनी करोडोनी, मला करोडचा हिशोब नाही पण लाखोनी लोक इथे या गिरगावच्या राजाला येत असतात, लाखोनी. आणि मुख्यत म्हणजे तुम्ही या गणपतीचा रूप म्हटलं तर एवढं जो त्यांचा जे चेहरा आहे बघण्याचा, सोंडेवर जो श्रीकृष्ण बालमूर्ती आहे ती एक खास वैशिष्ट्य आहे. लोकांना ते मूर्ती एवढी कृष्णाची बालमूर्ती आहे ती सोंडेवर, ती बघण्यासारखी आहे. याचं खास एक वेगळं रूप आहे. ते लोकांना भाविकांना एवढं आवडतं की गणपती आणि कृष्णाचं हे त्या ह्याच्यामध्ये संगम होता आणि तो आम्ही त्याला तिथे सादर केला या मूर्तिकाराने. पण मूर्तिकाराने सादर केला म्हटलं तर आम्हीच मंडळाने त्याला सांगितलं की असं असं गणेशाच्या ह्याच्यात श्रीकृष्णाची बालमूर्ती तुम्ही ठेवली तर त्याला चांगलं हे मिळेल की रूप पण दिसेल आणि वेगळं नातं जे तेव्हा होतं त्या ह्याच्यामध्ये ते एक लोकांच्या नजरेत आहे. आणि आजपर्यंत लोकांना ते एवढं प्रचंड आवडतं. म्हणून मी म्हटलं की मूर्तीचं आमचं वैशिष्ट्य आहे की मूर्ती सुबक आणि देखणी असते. तर लोक त्यासाठी आमच्याकडे सतत एवढे रोजचे लोक येत असतात. एक 25-30 हजारचा रोजचा आणि रात्रभर तर जत्रात असते. मग लोक म्हणून खेतवाडीचं आहे, लालबागच्या राजामध्ये, गणेश गल्लीमध्ये. पण आज आम्ही गिरगावचा राजा आम्ही मंडळाने म्हणजे कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि रहिवासी किंवा भक्तांच्या ह्याच्यावर आम्ही हा गणराज आमचा गिरगावचा राजा नावारूपाला आणलं. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात गर्दीचा विषय जर तुम्ही काढला तर नक्कीच मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शनासाठी येत असणार आहेत, तर त्यात काही दुमत नाही आहे. मात्र मग या सगळ्या गर्दीचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता? नियोजनचा म्हटलं तर आम्हाला मी सांगितलं ना, एवढे कार्यकर्ते आहेत. जवळजवळ आमच्याकडे 800 ते 1000 कार्यकर्ते आहेत. म्हणजे वाडीतले कार्यकर्ते आहेत, पण ज्यांना सेवा करायची मग गडसेवक, स्वयंसेवक याच्या आम्ही त्याच्या पद्धतीने आम्ही सगळे कार्यकर्ते तिकडे उभे केलेले आहेत. म्हणजे स्वतःहून आम्ही त्यांना इच्छा असते की आम्हाला गणरायाची सेवा करायची, मग तू गणसेवक पाहिजे, तुला स्वयंसेवक बनायचं आहे, काय बनायचं आहे, या सगळ्या गोष्टींनी आम्ही ते सगळे कार्यकर्ते तिकडे उभे केलेले आहेत. आणि मुळात म्हणजे आतापर्यंत 800-1000 पण होतील. अजून 2-3 दिवस आगमनाला आहेत, तर 1000च्या पुढे कार्यकर्ते होतील. अच्छा, जसं म्हणजे खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मंडळाकडे. आज दुसरं गोष्ट, तुम्ही हा प्रश्न मला नक्कीच विचाराल विसर्जनच्या बाबतीत. तुम्ही विचारलं, मी त्याचं उत्तर नक्कीच देईन. नक्कीच. हा, या प्रश्नाकडे आपण येणारच आहोत. मात्र आता सध्या कार्यकर्त्यांचा विषय, तर हे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतात, त्यांचे म्हणजे कार्यकर्त्यांचं हे एकंदरीत नियोजन कसं असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जर कार्यकर्ते एकत्र येतात आणि काम करतात, तर त्याचं एकंदरीत किती दिवस लागतात तुमच्या या सगळ्या नियोजनासाठी, ते सुद्धा सांगाल? आम्हाला या नियोजनाकरता आज मी सांगितलं, म्हणजे आमचं विसर्जन झाल्यावर 1-2 महिने आम्ही थोडा विश्रांती असते, पण नोकरी धंदा करून आम्ही या गणपतीच्या कार्यात सर्व कमिटी वाहून घेतलेली असते. आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवक पण येत असतात, म्हणजे कार्यकर्ते म्हणजे आता गणेशसेवक वगैरे येतच असतात. आम्ही मेसेज टाकतो आमच्या ग्रुपवर, गिरगावच्या गणेश मंडळाच्या आम्ही याच्यावर ग्रुपवर टाकतो की आता कालचा फेट्याचा विषय होता, तर तेव्हा पण बरेचसे म्हणजे जवळजवळ 200-300 कार्यकर्ते होते. तो फेटा जवळजवळ तो फेटा बघायला गेला गणपतीवर, तो आहे तो 5 फूटचा आणि रुंदीला, तो पण मला वाटते जवळजवळ एक 70 किलोचा असेल वजनाने, असं माझा अंदाज आहे. आणि कार्यकर्ता तुम्ही म्हणाल मगाशी की लाईन लागते, भक्तांना कसे सोडवतात, त्याच्यावर पण आमचा व्यवस्थित अंकुश असतो. आम्हाला कार्यकर्त्यांचे आम्ही एक समज देतो. म्हणजे आधी आता उद्या आमची मिटिंग आहे, कार्यकर्त्यांना एक बोलवतो आम्ही आणि त्यांना सांगतो, बाबा तुमचा हा जो आहे गणेश वगैरे गणात्मक मंडपात लोकांची रेलचल, म्हणजे त्यांना काही कुठलाही त्रास होऊ नये,
आणि लाईनीमध्ये जे भक्तगण त्यांच्यावर त्यांचं लक्ष असणं, त्यांना काय हवं नको ते, म्हणजे एखाद्याला कोणाला पाणी किंवा काय पाऊस आला तर पावसासाठी आम्ही आता मंडप पण वाढवलं आहे. म्हणजे भक्तांची सोय आम्ही मंडळाने चांगली केलेली आहे. दुसरं म्हणजे लाईनीमध्ये पण आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते फिरत असतात की काही गोष्टीची म्हणजे कुठे असं काय अनुचित प्रकारे धक्काबुक्की होत नाही, त्याच्यावर असतं कंट्रोल हा आमचा त्यांच्यावर आहे. मग ते लोक त्यांची जबाबदारी पार पडत असतात. नक्कीच. व्यवस्थित तुमचं नियोजन तर व्यवस्थित पद्धतीने होतं. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा देखील सहभाग असेल, तो कुठपर्यंत त्यांचा सहभाग असतो? किती महिला कार्यरत असतात या काळात? आमच्या महिला आता गेल्या वर्षीपासून वाडीमध्ये महिला आहेतच, पण बाहेरच्या देखील महिला येतात, पण वाडीतल्यांचा पण जास्त सहभाग आहे. त्यांच्या पण आता आमच्या कमिटीत यावेळेला आमच्याकडे मुळात म्हणजे इलेक्शन होतं कमिटीची. अच्छा. म्हणजे इलेक्शन होते कमिटी जे अध्यक्ष सेक्रेटरीनं, त्याच्यामध्ये पण आता 2-3 महिला आलेल्या आहेत निवडून. तर त्यांच्यावर आहे. मग तेव्हा त्या बाकीच्या ज्यांना इच्छा असते की मला स्वयंसेवक बनायचं आहे, मला गणसेवक करायचं, मी म्हटलं जसे मुलांचा जसा सहभाग होता, आता या महिला ज्या आहेत आमच्या कमिटीत वाढीतल्या त्यांच्यामध्ये बाहेरच्या पण महिला येतात. आज सगळीकडे तोच प्रकार आहे. पण आमच्याकडे येऊन त्या महिला आम्हाला सांगतात काहीतरी आम्हाला काम द्या, आम्ही काहीतरी करू. मग आता मी मगाशी म्हटलं जो आता डायलिसिस आहे तर त्या महिलेवर आम्ही कार्यकर्ता सोपवलं आहे की ज्या ज्या पेशंट येतील त्यांची तू बघायचं. आणि ह्या व्यतिरिक्त मंडळामध्ये जेव्हा आगमनापासून म्हणजे उद्या मुखदर्शन आहे, उद्यापासून आमच्या वाडीतल्या महिला कार्यकर्त्या म्हणजे उद्या जे कोण येणार आहेत की आमच्या सेक्रेटरी कोणाला आमंत्रण आहे, जे सेलिब्रिटी येतील त्यांच्या हस्ते सयाजी शिंदे वगैरे, मागच्या टायमाला कोल्हापूरचे राजे आले होते. अच्छा. त्यांना बोललं होतं मुखदर्शनला. अच्छा. त्यांच्या हस्ते ओपनिंग केलं होतं. तेव्हा ह्या महिला त्यांच्या आरतीमध्ये कोणी असो, सेलिब्रिटी असो, क्रीडा राजकारणी कुठल्याही पक्षाच्या होते, मुख्यमंत्री वगैरे आले तर त्या महिला त्यांची जी परंपरा आपली की आरती आमच्याकडे तयार असते, त्यांना पहिलं ओवाळणी करून मग त्यांना मंडप आणून त्यांचा मान सन्मान करून त्यांना ठिया लावून ओवाळणी करून त्यांची व्यवस्थित हे केल्यावर त्यांना मूर्तीचे ते घेऊन त्यांना मूर्तीचं दर्शन देऊन आम्ही त्यांची यथोचित म्हणजे त्यांचा जो काय मान सन्मान आहे, सत्कार वगैरे तो आम्ही आमची कमिटी त्यांची करत असते. हो. पण मग तुम्ही जसं सांगितलं की 98 वर्ष झाले, तर मला खरंच पुन्हा एकदा स्वरूप जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा कुठल्या स्तरावर तुम्ही ते करत होता आणि आत्ता जे आहे ते कुठल्या स्तरावर पर्यंत पोहोचलं आहे, काय सुरुवात कशी झाली तुमची, त्या इतिहासाबद्दल जरा सांगा. सुरुवात मी म्हटलं 28 सालापासूनची नुसती मूर्ती होती. अच्छा. मातीची मूर्ती आणत होतो. 83ला आम्ही मोठी मूर्ती आणली, त्याच्यानं आतलं डेकोरेशन पण आम्ही सुरुवात केली, पण एवढं आवड कधीच नाही केलं. ते आता आम्ही या 10 वर्षात चालू केलं. म्हणजे जेव्हा आमचे हे सेक्रेटरी किंवा आणखीन पदाधिकारी, पण माझं म्हणणं आहे की एखादा माणूस पाठबळ असते, मी जरी अध्यक्ष असलो तर त्यांचं पण योगदान म्हणजे कोणतरी असा माणूस पाहिजे की खरोखर त्याची स्तुती मी घडोघडी का करतो की त्याच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना असते की काय करायचं काय नाही हे तो ठरवतो. जेव्हा त्यांनी या 10 वर्षापूर्वी आणला आणि आता तर मला वाटते या 5 वर्षामध्ये त्यांनी ह्या ज्या कॉन्सेप्ट आणल्या आहेत. मागच्या टायमाला आम्ही ह्याचं दाखवलं, किल्ल्याचे हे उभे केले सेट मागच्या टायमाला नाही 2 वर्षापूर्वी महाराजांचे किल्ले. तेव्हा पण पर्यावरण तिकडला जो कचरा होता, गड किल्ल्यांचं संवर्धन, गड किल्ल्यांचं संवर्धन कसं म्हणजे त्याचं संवर्धन. आता काही बुरुज काही किल्ले ढासळत आहेत, त्याच्यावर आम्ही कॉन्सेप्ट ठेवला होता. म्हणजे त्यांनीच तो आणला होता की त्याचं म्हणजे आम्ही सरकारला सांगितलं होतं त्यांनी, त्याच्यामध्ये आम्ही हा कॉन्सेप्ट दाखवून सरकारला एक विनंती केली होती. असं त्याला रूप दिलं होतं की ह्या गड किल्ल्यांचं कसं संवर्धन, त्याचं आम्ही प्रात्यक्षिक तिकडे आमच्या या गडाराच्या गिरवतराजाच्या समोर मांडलं होतं. म्हणजे 4 मंडपामध्ये की सगळीकडे आम्ही ते उभं करून दाखवलं होतं की जे आता समजा तिकडे गड एक किल्ल्यावर आहे, किल्ल्यावर काय कचरा आहे तो आम्हाला जमा करू आणि त्याचं आम्ही ते सगळं त्याचं ते कॉन्सेप्ट दाखवलं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत बॉटल असो, प्लास्टिकच्या बॉटल असो,
या कचरा होता काही. हो ते म्हणजे एकंदरीतच सामाजिक संदेश देणं ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही ती सुद्धा जबाबदारी पार पाडता. बरोबर आहे. तर तुम्ही अशा प्रकारे अनेक संकल्पना गेल्या अनेक वर्षांमध्ये केलं असेल, तर त्यातली एक आठवणीतली तुमची संकल्पना कुठली? आठवणीतली म्हणजे गड किल्ल्यांचं महत्व प्रामुख्याने मी सांगितलं ना, की काही आज बुरुज किल्ले म्हणजे ते ढासळत आहे किंवा तिथे पिकनिकला सहलीसाठी जातात. किल्ले बघा जायचं आम्ही, उलट गेलंच पाहिजे. आताच्या मुलांना किल्ल्यांचं काय आहे काय नाही ते माहीत नाही. जेव्हा आताची पिढी जाते त्या गड किल्ल्यांचं ह्या मुलांना स्वरूप काय आहे, किल्ले महाराजांनी कसे जिंकले आणि काय केलं, इतिहास इतिहास माहिती पडला पाहिजे. पण आज तिकडे जाऊन काही लोक जे जातात पण तिकडे काहीतरी फेकून येतात, मग ते विचित्र जरा वाटते. त्या दृष्टीने आम्ही ही संकल्पना मांडली होती. पण तो आमच्या तेव्हाच आम्हाला प्राईज मिळालं, प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं 1 लाख. पुरस्कारांबद्दल जर म्हणाला तर मला पुरस्कारांबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की अजूनपर्यंत कोणकोणते पुरस्कार तुम्हाला मिळालेत? मला सांगलं ना, गड किल्ल्यांचा मिळालं, त्याच्या आधी एक मूर्तीबद्दल मिळालं. आणि ह्या वर्षी पण आम्हाला मिळेल अशी आम्ही खात्री का बाळगतो. त्या बांबूचा जो 98 बांबू आहे, जे वर्षाप्रमाणे 98 वर्ष आहे, गेल्या वेळेला 97 वर्ष, त्याचा पण आम्ही देखाव केला होता. म्हणजे आता आम्ही जवळजवळ 95 सालापासून ते येणाऱ्या शतक महोत्सवपर्यंत 100 वर्ष असे कॉन्सेप्ट आम्ही मंडळाने नजरेजवळ ठेवलेले आहेत. म्हणजे सेक्रेटरीने अशी ती कल्पना आत्ताच पूर्वरस्त्या म्हणून आणून ठेवलेली आहेत. आता 98ला आम्ही बांबूचं दाखवतो. 98 जे कॉन्सेप्ट आहे 98 ते दाखवते. पुढे जाऊन त्या बदलत राहतीलच. म्हणजे पुढल्या वर्षी नाव ठेवलं काय करायचं. म्हणजे आता पण आम्हाला नक्कीच बक्षीस मिळेल. नक्कीच. मग ते महानगरपालिका देऊ, मुख्यमंत्री देऊ, कोणता कोणता देणार हे आम्हाला. हे तर झालं सामाजिक संदेश पोहोचवणं, पण तुम्ही अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक काम देखील यातून करत असाल. कारण बऱ्याचदा कुठलाही सण उत्सव साजरा करायचं म्हटलं की त्याला आर्थिक बळ लागतं. तर अनेक लोक एकत्र येतात, वर्गणी गोळा केली जाते, प्रत्येकाला आपल्या ऐपतीनुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार जेवढं ते देऊ शकतात या उत्साहात, या उत्सवांमध्ये, या सणांमध्ये ते देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा अनेक देणग्याही येतात अशा मंडळांना. मग त्या देणग्यांमधून काही पैसे हे सामाजिक कार्यांसाठी किंवा सांस्कृतिक कामासाठी तुम्ही लावता का? ते कसं नियोजन करता? सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आम्ही समजा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा म्हटलं तर आम्ही कुठेतरी मग एक हॉलला वगैरे होतो, नाट्यस्पर्धा किंवा मंगळागौर समजा, अशा ज्या ज्या काही आहेत सांस्कृतिक कार्यक्रम त्या आम्ही ठेवतो. मग त्याच्यातून सांस्कृतिक कला त्याची आम्ही जपतोय. आणि सामाजिक कार्य आम्ही म्हटलं मग कॅम्प आहे, आरोग्य शिबिर वगैरे, नेत्रदान आमच्याकडे होतं, ब्लडचं रक्तदान शिबिर करतो. आणि म्हणजे मागे आम्ही म्हटलं होतं की नेत्रदानाच्या वेळेला तेव्हा काही लोकांनी नेत्रदान करायचं, पण तेव्हा लोक एवढं काय रिस्पॉन्स नाही मिळालं, पण याच्या पुढे मिळेल. पण त्याच्यात आम्ही डोळ्याची तपासणी केली तेव्हा आम्ही असं सांगितलं होतं की 5 लोकांचं ऑपरेशन करायचं म्हणून. कारण तेव्हा आमच्या इथे ते डोळ्याचं हॉस्पिटल आहे, तिकडे के मोदी सर होते, तो आम्ही टायम घेतला होता. चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत, डोळ्याचे आय स्पेशलिस्ट के मोदी म्हणून, त्यांच्याकडनं आम्ही तो ठेवला होता. तेव्हा रिस्पॉन्स जवळजवळ 350-400 लोकांनी सहभाग घेतला होता, पेशंट. ते आपापले डोळे चेकिंग केली आणि आम्ही जाहीर केलं होतं की 5 लोकांना आम्ही मंडळ ऑपरेशन डोळ्याचं करून देऊ म्हणून. नक्कीच. म्हणजे सामाजिक कार्य पण बऱ्यापैकी तुम्ही करता. आता डायलिसिसचं पण आम्ही चालू केलं आहे. त्याचं आता तुम्ही डोनेशन, आम्ही काय डोनेशनवर राहिलो नाही, पण मंडळाचं जे काय आहे आज जाहिरातीवर आहे. तुम्ही म्हटलं आता वर्गणी लोक देत नाही हो, खरं आणि सांगतो तुम्हाला पण लक्षात असेल. वर्गणी मागायला तर कोण म्हणजे एवढे घ्या तेवढे, मग आम्ही त्याच्यावर जोर जबरदस्ती करत नाही, जे काय देतील त्याच्यावर. पण आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत की जाहिरात वगैरे मोठपण. आणि आता आम्हाला काय चांगल्या कंपन्या अप्रोच, बाप्पाची कृपा आहे, अजून काही मोठ्या कंपन्या अप्रोच होतील आणि येणारं आमचं शतक मस्त चांगलं आहे, उत्साहात पार पडेल. आता बाप्पाची कृपा देणार तोच आहे, त्याचा आम्ही करतोय तर तोच देणार. नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की कुठलाही चांगला उपक्रम राबवायचा असेल तर त्यासाठी चांगले लोक एकत्र येणं गरजेचं असतं. त्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे कार्यकर्त्यांची.
तुम्ही सुद्धा आज अध्यक्ष आहात, मात्र कधी काळी तुम्हीही कार्यकर्ता होता. तुमची सुरुवात नक्कीच कार्यकर्ता म्हणून झाली असेल. तर एक चांगला कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप केलं आणि चांगला कार्यकर्ता तुम्ही कसा घडवता? आता असं बघायला गेलं तर आम्ही बाकीचे मंडळात इतके वर्ष होते, ते काही रिटायर्ड झाली, काही आहेत. पण आम्ही सुरुवातीला असंच लहानसहान बाकडे लाव, ही लाव, ते लाव, बॅनर लावायला जा, ही अशी आम्ही कामं करत होतो मंडळाची. की कुठे सांगितलं कोणी त्या टायमाला अध्यक्षांनी, बाबा हे कर ते कर, कजिन्नारी सांगितलं, म्हणजे त्यांच्या अंडर आम्ही कामं केली. पण बाकीच्या वेळेला पण आम्ही कुठेतरी महानगरपालिकेमध्ये हाऊस गल्ली आहे ती स्वतः एक कार्यकर्ता म्हणून माझं लोकांपर्यंत माहिती आहे की मी काय करतो. त्यामुळे मी म्हटलं की मी हे काम करतो. आता मला आता हे उद्याचा जो कार्यक्रम आहे, कचरा पडला होता, तो कचरा BMCला तक्रार करून ते कसं साफसफाई वाडीबंद करून घ्यायची. गणेश विसर्जन झाल्यावर जे काही कचरा, फळ्या, लाकडं पडतात, एखाद्या खेळ कोणाला लागू नयेत, त्याचं पण मी महानगरपालिकेला हे करून त्यांची साफसफाई करून घेतो पूर्ण वाडीची. त्यामुळे लोकांपर्यंत माझा मेसेज चांगला पोचतो. मग जेव्हा इलेक्शनचा वेळ येतो तेव्हा लोक आमच्याकडे निवडून देतात. आता मी म्हटलं मी कार्यकर्ता म्हणून डायरेक्ट पहिला मी उपाध्यक्ष होतो, तेव्हा पुढे इलेक्शन होत नव्हतं. पण ह्या इलेक्शनला घरोघरात एक जो मेंबर आहे रेशन कार्डावर तो इलेक्शनला हे करो आणि सभासद होते. त्यामुळे सभासद आणि घरचं कुटुंब बघ, जसं हे बाय इलेक्शन होतं मग कुठलंही यांचं महानगरपालिका MLAचं वगैरे जे काय होतं त्यामध्ये आमच्याकडे इलेक्शन होतं. मग आता चांगला कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला पसंती केली म्हणून अध्यक्ष, सेक्रेटरी, अध्यक्ष खरीददार किंवा बाकीचे कमिटी 14 कमिटी आहेत सदस्य म्हणून त्यांना निवडून लोक कामं बघता म्हणून निवडून देतात. तुम्ही म्हणालात मी कार्यकर्ता म्हणून मी सांगितलं, मी पण बॅनर लावलेत, मी बाबा आणखी हे केलं ते केलं, पण मला काम करायला आवडतं आणि काम करतच राहणार. पण मग आता मला वाटलं कार्यकर्त्यांना एक काय संदेश द्याल? नाही, मी सांगितलं ना की कार्यकर्त्याचा संदेश मध्ये आज तशी आम्ही कामे करतोय तशीच आता मागच्या पिढीने जे आता आहेत, जे होणारे घडतील, यांनी आमचं काम बघावं आणि प्रामुख्याने त्यांनी ही उचलून धरावं की आमच्यानंतर हा गणपती असाच त्यांनी टिकवला पाहिजे. की आता जसं आमचे काही मंडळातले म्हणतात की माझा मुलगा माझा हा मंडळ बघेल. मला अभिमान आहे की कधीदार सांगणार माझी मुलगी कळेल, त्याला मुलगी आहे. मग सेक्रेटरी सांगतो माझ्या मुलाला मी सांगितलं बाबा तू हे काम करायचं आणि मोठा होईल काहीतरी पद चांगलं घे, सेक्रेटरी हो. म्हणजे ह्या इच्छा बाळगून आम्ही आमच्या मुलांना सांगतोय की आता मी माझ्या मुलाला सांगतो गोविंदात जा, तू काहीतरी कर, मग गणपती दे आणि आलेच पाहिजे हो. त्याशिवाय आता मंडळ असे चालणार नाही. मंडळ वर्गणीशिवाय पैशाशिवाय चालत नाही, तसंच कार्यकर्त्यांशिवाय चालत नाही. मुलं आमची जरी आली तरी तो पहिला कार्यकर्ता म्हणून येणार, तुम्हाला मोठं पद मिळणार नाही. पहिलं खालच्यापासून बेस पकडून वरचा पायरी पकडतो ना आपण. खालच्या पायरी जेव्हा चढू तेव्हा स्टेप बाय स्टेप आपण वरच्या पायरीपर्यंत पोचू. आणि म्हणून माझी विनंती आहे की, आणि तुमचा जो प्रश्न आहे की कार्यकर्त्यांचा संदेश म्हणजे आमचं काम बघा, हा मुळात आमचा संदेश असेल. बरोबर, हा मुळात आमचा संदेश आहे. तो त्यांनी डोक्यात घ्यावा की बाबा हे खरोखर कशी कामं करतायत आणि आज उत्सव कसा करतायत. मग ती ट्रॉलीची बांधणीपासून, ट्रॉली बांधणारी पण आमच्याकडे कमिटी आहे, विसर्जन कमिटी आहे. मी तुम्हाला सांगतो खास करून तुम्ही विसर्जनला पण या, 10 दिवसात या विसर्जनला. आमचा विसर्जन सोहळा बघाल तर तुम्हाला शार येतील, म्हणजे एवढा आवड विसर्जन सोहळा असतो. मी एखाद्या माणसाने काम मोठेपणा करू नये, मला अभिमान आहे माझ्या गिरगावच्या राज्याचा. मी सांगितलं लाखोंनी लोक येतात. तुम्ही आता म्हणालात की विसर्जनाचं जर तुम्ही म्हणालात तर नक्कीच मोठ्या प्रमाणात तो साजरा होत असेल, पण हे सोहळे जे असतात, सोहळा करणं एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याच संस्कृती जोपासताना वगैरे बऱ्याचदा मॉडर्नायझेशन होत जातं. अनेक सणांमध्ये झालं आहे. तर विशेषतः हिंदू सणांमध्ये थोडंफार मॉडर्नायझेशनपणा जो येत आहे, त्यात आपली परंपरा आपण जपून ठेवली पाहिजे. यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता? तुमचं म्हणणं मला कळलं. संस्कृती जोपासणं हे आपलं काम. आता परंपरेनुसार मग महिलांपासून पुढच्यापर्यंत, म्हणजे आम्ही महिलांना पण सांगतो की नऊवाऱ्या साडी नेसून या. एक पारंपरिक वेश असेल त्या वेशात
म्हणजे त्या नऊवारी साडीमध्ये महिला जर प्रामुख्याने विसर्जनात सामील झाल्या तर म्हणतो जसा देखावा असतो त्या दृष्टीने एक आकर्षण करते. एक 50-50-100 जर महिला आमच्या तिकडे आल्या ज्या मिरवणुकीत तर दिसायला पण वेगळं रूप दिसतं. आणि प्रामुख्याने आमचे पण कार्यकर्ते साजरे आणि जब्यावर असतात. अच्छा. तर पण मग त्या पोशाखाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी सांगितलं संस्कृती जपणं म्हणजे आमच्या मुळात म्हणजे सोंबा रुंबा जो म्हणतो हा प्रकार नाही. अच्छा. तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला. म्हणजे संस्कृती जपणं पाहिजे एखादा आम्हाला वाटला पण आमचा कुठलाही कार्यक्रम चल ठीक आहे बाहेरचा आला तरी पण आम्ही त्याला मग थोडं साईडला घेतो. प्रेमाने आपल्याला सांगून गोंधळायचं आणि सांगतो बाबा हे बरोबर नाही दिसत. अच्छा. त्यामुळे आमच्याकडे असे प्रकार आमची ती जोपासना आहे मंडळाची ती आम्ही जोपासतोय. आम्ही कुठलाही सांगितलं अनुचित प्रकार व्हायला देत नाही. त्यामुळे आम्हाला बाजूचं पोलीस स्टेशन पण चांगलं म्हणजे म्हणते की चांगलं उत्कृष्ट मंडळ आहे म्हणून म्हणजे त्यांचाही आमच्यावर असतो. आमच्याकडे कुठे असा अनुचित म्हणजे सांगितलं फालतूगिरी म्हणजे हा शब्द बोलतो पण कुठला असा हे नसतो की काहीतरी अनुचित प्रकार घडत नाही थोडक्यात. तर मला आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा की तुम्ही गणपती बाप्पाचं जसं तुम्ही म्हणालात की आगमन आणि विसर्जन याची पद्धत कशी असते हे सांगाल आणि त्यानंतर शेवटचं तुम्ही एक काय संदेश द्याल एक चिरंतर मंडळ सुरू ठेवण्यासाठी गणेशोत्सव मंडळ सुरू ठेवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे हे सांगाल. आधी विसर्जन आणि आगमनाबद्दलची थोडी माहिती द्या. आगमनाबद्दल आता जो उद्या जो आमचं मुखदर्शन आहे आमच्याकडे उद्याचं मुखदर्शन दिलं परवा 27 तारखेला आगमन होणं त्याची प्राण प्रतिष्ठा 5 भटजी वगैरे घेऊन आमच्याकडे मी सांगितलं पूजेला 2 भटजी आहेत सकाळपासून म्हणजे 2 भटजी असतात दिवस रात्र की त्यांना पण एकाला आराम दुसऱ्याला आराम करायचा असतो. आराम म्हणजे ते त्या पूजा पाठ ठिकाणं त्यांची धावपळच आणि एकावर भटजी ठेवून काय हे नव्हतं. म्हणजे आगमनाचे आमचे बाकी आमच्याकडे कुठला कार्यक्रम होतो मग गणेशा अथर्व शिष्य ह्या पण आमच्याकडे सगळं चालू असते की म्हणजे हे 10 दिवस असेच कार्यक्रम असतात. आणि मुळात म्हणजे विसर्जनला आता तुम्ही जो सांगितलं विसर्जनचा सोहळा जेव्हा आम्ही गणपती निघतो तेव्हा ते गणपतीला नारळ ठेवून नाही तसं नाही म्हणजे कशा पद्धतीने विसर्जन होतं कारण भव्य दिव्य मूर्ती आहे मुळातच एवढी वजनदार मूर्ती आहे त्यानंतर एवढ्या जड मूर्तीचं विसर्जन करणं आणि त्यात गिरगाव सारख्या ठिकाणी तुम्ही जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत छोटे छोटे रस्ते आहेत विसर्जन कसं आलं लक्षात. आता मुख्यत म्हणजे आमची गल्ली थोडी रुंद आहे गल्लीतनं बाहेर पडतो मग JSS रोडला जेव्हा आम्ही ट्रॉली कमिटी आमची विसर्जनाला जे मुलं खेचणारे असतात गणपती त्या गणपतीच्या मूर्तीजवळ जो 4 टाण्याची मूर्ती आहे आमची त्यामुळे तिथे मुलं जी कार्यकर्ते खेचत असतात मंडळाची पदाधिकारी बाहेरची लोक जे आम्ही ठेवले त्यांच्यामध्ये आम्ही असतोच. आम्ही पुढे देखरेख केला असतो कुठे काय येऊ नये पण जेव्हा मूर्ती नेत असताना प्रत्येक ठिकाणी त्याचा हार वगैरे जे असतात पूजा अर्चा होतात प्रत्येक ठिकाणी नाक्यावर गेल्यावरती भाविक भक्त कुठल्या बिल्डिंग जवळ आला मग तिकडं लोक आरती बिरती घेऊन असतात. पण आमची सिस्टम जी आहे जी तुम्ही मला जे म्हणत की तुम्ही कुठल्या पद्धतीने काय करता तर आमची तिकडे देखरेख असते की बाबा गर्दीमध्ये आता गणपतीची पूजा करायला मग त्याला आमचे लोक म्हणजे कार्यकर्ते जे असतात मूर्ती खेचणारे ते बाजूला होऊन त्यांना दर्शन देऊन तिकडे त्याची पूजा अर्चा देऊन पुढे त्यांना विचारतो आम्ही की बाबा कसं आहे झालं का तुमचं ओके म्हणाले की आम्ही पुढे नेतो पुढे करून मग गायवडी देतो. आता पुढे जेव्हा खाली पडलं तिकडे अरुंद गल्ली जसं आम्हाला नेटकं म्हणजे बघायला लागते की कुठले कशी काय गाडीला म्हणजे मूर्तीला काय टच नाही व्हायला पाहिजे बाजूला बिल्डिंग असतात की काही नाही झालं पाहिजे म्हणजे आमचं कार्यकर्त्याचं लक्ष म्हणजे व्यवस्थित असतं. परत ट्रॉली खेचणारे हे ट्रॉली जरी खेचत तरी आजूबाजूला खाली खड्डा नाही का म्हणजे मूर्तीला पण काही हे नाही झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आमचं प्रामुख्याने चांगलं लक्ष असतं. त्यामुळे विसर्जनाला कुठे नाही पण आम्ही तिकडून असं फिरत VP रोड मार्ग सीपीटेम मार्गे VP रोडला येऊन गिरगाव म्हणजे मारवाडी विद्यालय ज्या आलो त्यामुळं चौपाटी मार्ग येतो मग चौपाटीला आमची मूर्तीचं तिकडे मग व्यवस्थित पाण्या म्हणजे आमच्या स्वतःचे विसर्जनाला BMCचे पत्रे असतात पण आमचे पत्रे असतात वेगळे ते मूर्तीच्या आम्ही बाजूला मागे आमची
एक छोटी ह्याची गाडी बिडी असते त्याच्यामध्ये आणि त्या मूर्तीच्या मागे पाट आहे आमचा, त्या पाटाच्या मागे थोडी जागा असते, त्याच्यावर आम्ही जवळजवळ आमचे 10-15 पत्रे असतात ते आमच्या कार्य, ते पण विसर्जन आम्ही जेव्हा वाळूमध्ये शिरतो BMCचे पत्रे टाकले असतात विसर्जन, पण आमचं विसर्जन आमच्या पत्र्यावर आम्ही हे करतो, म्हणजे आमच्या स्वतः त्या प्लेटवर आमच्या पत्रे पाडून आम्ही पाण्यापर्यंत नेतो तिकडे. आम्ही तुम्हाला सांगतो आमची एक इच्छा होती की तरापा बांधून न्यायचं, पण एवढ्या मोठ्या मूर्तीचं वजन तरापा नाही. पण खरं सांगतो तर आमची मंडळाची एक एवढी इच्छा होती की तरापा बांधून न्यायचं, आणि त्यासाठी आम्हाला एक भक्तांनी ऑफर केली होती, महिला आहे ती, एक गणपती शब्द आहे, त्यांनी सांगितलं होतं की तू आमच्याकडनं काही मदत लागली करा, आणि पण शक्य नाही. आम्ही सेक्रेटरी त्यांना आणलं होतं चोपडीचे जे तरापेवाले लालबागच्या राजाला घेऊन जातात तसं आम्हाला करायचं आहे. पण आमचं विसर्जन हे तुम्ही म्हणाल प्रश्न काही गणपती विसर्जन कसा नेतो, पण जेव्हा आमचा समुद्र जातो तेव्हा आमचं विसर्जन पण चांगल्या पद्धतीनं, कारण त्याची आम्ही कुठेही विटंबना व्हायला देत नाही. काही मूर्त्या कशा होतात त्या आम्ही काय कोणाबद्दल बोलू शकत नाही, सगळी मंडळ आमची आहेत, आमची म्हणजे गिरगाव राजाच्याच बरोबरची मंडळ आहेत, त्या कोणाला काय आम्ही नाव ठेवू शकत नाही. पण विसर्जन आमचं हे पारंपरिक म्हणजे ते चांगल्या पद्धतीने होतं. आम्ही जेवढं हो तेवढं पाण्यामध्ये घेऊन जातो. आम्ही सांगतो ना तर तारा आमचा गणपती एवढा टनाचा नसता तर आम्ही नक्कीच POPचा असता तर आम्ही तारा, पण आमच्या शाडू मातेची ती परंपरा आहे जी 1928 सालपासून स्थापनेपासून ती आज आहे, म्हणजे 98 वर्षापासून आणि परंपरा जोपासली ती 100च्या पण पुढे आमच्या मागच्या आताच्या नंतरच्या पिढीने जपावी अशी आमची म्हणजे माझी तरी इच्छा आहे. आम्ही मुलांशी म्हटलं की आमचे कार्यकर्ते स्वतः सांगतात मुलांना. नक्कीच ते करतीलच. मात्र आता शेवटचाच प्रश्न तुमचा, आपली वेळ संपत आली आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने हे मंडळ, एखादं यशस्वी मंडळ हे चिरंतर चालू राहण्यासाठी काय प्रयत्न करावे, यासाठी काय संदेश द्याल, हा शेवटचा प्रश्न. संदेश काय मी आता मला म्हणायचं आहे की संदेश हा असा दिला पाहिजे की हा जो आता आमचा पारंपरिक जो आहे हा पारंपरिकच जोपासलेली म्हणजे पारंपरिक उत्सव जोपासला पाहिजे त्यांनी, हा माझा संदेश असेल की पारंपरिक जो उत्सव आहे हा तुम्ही जपावा पुढच्या पिढीने. आम्ही तर जोपासतो आहे तोपर्यंत जोपासणार. आम्ही रिटायर होऊ किंवा रिटायर झालो तर आम्ही काम करत झालं, पण जेवढं जमेल तेवढंच करू, पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. मग सल्लागार असो काही असो, पण त्या पिढीला आम्ही मार्गदर्शन नक्की करणार. आणि पारंपरिक जपा हा मुळात आमचा संदेश असेल, आणि पर्यावरणपूरकच मूर्ती आणणार हे मी तुम्हाला आश्वासन देतो मागच्या आताची पुढची पिढी, आणि तसंच आमचं चालू राहणार एवढंच मी तुम्हाला सांगतो. मुळातच कुठलाही उत्सव जो आहे तो परंपरेला जपून असावा आणि पर्यावरणाचीही काळजी या सर्व उत्सवात घेतली पाहिजे, असा एकंदरीत संदेश. खूपच सुंदर संदेश दिला सर तुम्ही. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिली आणि इतकी छान माहिती तुमच्या आयोजनाबद्दल तुम्ही दिलेली आहे. तर तुर्तास आपण इथेच थांबत आहोत, मात्र पुन्हा भेटूया नवीन मंडळाच्या, नवीन गणेशोत्सवाच्या कशा नियोजन चालू आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बाप्पा मोरया। हर घर में जब बाप्पा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है, भक्ति, सौंदर्य और सेवा। इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे। आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बाप्पा घर घर सजावट कॉन्टेस्ट। चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल, अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए। सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार। तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर 8828809648 और साथ में अपना नाम, इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें। आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने। सिर्फ यही नहीं, हम आपके प्यारे बप्पा के
आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे। तो देर किस बात की है? गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान। आवाज इंडिया मुंबई, आपकी आवाज आपके बप्पा के साथ।